नमस्कार स्वामी भक्त हो. भक्ती प्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे श्री स्वामी निर्वाणाचा संकेत. बापूराव विनायक मूळचे मंगळवेढ्याचे, परंतु नोकरीच्या निमित्ताने सातारा इथे स्थायिक झाले होते. त्यांच्या मुलाचं नाव सीताराम. छोट्या सीतारामाची आई म्हणजेच बापूरावांची पत्नी सीतारामाच्या लहानपणीच वारली. सीताराम आईच्या प्रेमाला वंचित झाला. पुढे बापूरावांनी परत विवाह केला आणि सीतारामास नवी आई मिळाली. परंतु या सावत्र आईने सीतारामांचा छळ चालू केला. सावत्र आईच्या त्याला उपाशी ठेवणं, कधी शिळापाकं खाऊ घालणं, प्रसंगी वाटेल तसं बोलणं वगैरे प्रकारामुळे छोट्या सीतारामाच्या कोवळ्या मनावर परिणाम होऊ लागला. तो दूर एकांतात कुठेतरी जाऊन मनसोक्त रडत असे. सावत्र आईच्या छळापोटी पुढे छोट्या सीतारामाने राम राम या 2 शब्दाशिवाय काहीही बोलणे देखील सोडून दिले. त्याला रामनामाचं पूर्ण वेड लागलं होतं. सावत्र आईने दूर केलेल्या सीतारामास रामाने मात्र दूर केलं नाही. अखंड रामनामाच्या रूपाने नित्य हृदयाशी धरलं होतं. वेळ आली होती. आता सीताराम 12 वर्षाचा झाला. तो एके दिवशी घर सोडून पळाला. पूर्वजन्मी मेरू पर्वताखाली तपश्चर्या करणारा हा योगी सीताराम आता आपोआपच परब्रह्माच्या निवासाकडे म्हणजे अक्कलकोटला खेचला गेला. सीतारामाला पाहून श्री स्वामी समर्थांना फारच आनंद झाला. आता सीताराम आपल्या खऱ्या आईजवळ पोचला होता. योगीराज श्री स्वामींनी सीतारामाला आपल्याजवळ बोलवून घेतलं. सीतारामाच्या चिमुकल्या हृदयात आनंद मावेना. बाल सीताराम श्री स्वामी समर्थांची सेवा करण्यास सुरुवात केली. त्याच्या मोकळ्या, स्वच्छ आणि निर्मळ मनात श्री स्वामींविषयी ओतप्रोत प्रेम असं भरलं होतं. श्री स्वामींनी आज्ञा केली तरच खावं, आज्ञा दिली तरच प्यावं, तर तासनतास फक्त श्री स्वामी समर्थांवर बसून राहावं, अशी त्याची दिनचर्या होती. पुढच्या काही वर्षात श्री स्वामींनी सीतारामाला योगाभ्यासात निष्णात करून अत्यंत दुर्लभ कृपाही केली. सीतारामाला श्री स्वामी समर्थांनी आता आपल्यासारखंच करून सोडलं होतं. प्रवर्तितो दीप इवं प्रदीप्त अशी सीतारामाची अवस्था झाली होती. एके दिवशी अचानक श्री स्वामी समर्थांनी सीतारामाला जवळ बोलावलं आणि प्रेमाने त्याच्या मस्तकाचे अवग्रहण केलं. सीताराम आता उन्मनी अवस्थेतील योगी होता. श्री स्वामी सीतारामाला म्हणाले, अरे तू जा, आता तुझं काम झालं. जिथून आलास तिथेच जा व तिथेच राहा. श्री स्वामी समर्थांची आज्ञा घेऊन कृतकृत्य झालेला सीताराम परत मंगळवेढ्यात आला. मंगळवेढ्यात रोज दुपारची वेळ झाली की सीताराम कोणाच्याही दारी उभा राहून भिक्षा मागू लागला. मिळाली तर खात असे, अन्यथा बाकी वेळ आपला देह सर्वस्वी प्रारब्धावर सोडून देऊन स्मशानात जाऊन आरामात पडून परमात्म्याच्या विकट स्वरूपाचं ध्यान करीत असे. सर्वजण त्याला वेडा सीत्या म्हणू लागले. परंतु वेड्या सीत्याला हे जगच वेडा आहे हे पूर्ण माहीत होते. उन्मनी अवस्थेतील सीताराम चित्ताच्या सकल वृत्तीच्या उपशम करून चित्तांच्याही पलीकडे जाऊन वृत्तीशून्य योगेश्वर बनला होता. सीतारामासमोर कोणीही मनुष्य येण्याचा अवकाश, त्याचं सर्व चरित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं आहे. येणाऱ्या माणसांच्या मनातील अंतर्भागात चाललेले विचार स्पंदनही त्याला क्षणात कळत असत. एके दिवशी सीताराम स्मशानात आत्मानंदात पडून असताना अचानक श्री स्वामी समर्थांची स्वारी तेथे आली. परमात्मा श्री स्वामींना बघून सीतारामाचं हृदय उचंबळून आलं. दोघं गुरु शिष्य स्मशानातील एका मोठ्या झाडाखाली बसून वार्तालाप करू लागले. योगीराज श्री स्वामींनी सीतारामाला विचारलं, सीत्या, तुला माहीत आहे ना तुझ्या जन्माचं इप्सित काय आहे? सीतारामाने उत्तर दिलं, होय स्वामी, मला पूर्णपणे ठाऊक आहे. आपणास मानस सरोवरी दिलेली ओंकार साधना चालू ठेवायची आहे. श्री स्वामी समर्थ प्रसन्नतेने हसले आणि म्हणाले, सीत्या, पुढची 40 वर्ष या मंगळवेढ्यात राहून सामान्य जनांना त्यांची अवस्था घरात दिवा आणि दारात धडपडतो अशी झाली आहे. त्यांना मार्गदर्शन करून सन्मार्गाला लाव. सीतारामाला कळलं होतं की
लोकांना त्यांच्यामधील आत्मारामाची जाणीव करून देण्याचे कार्य स्वामी समर्थ त्याच्यावर सोपवत आहे. सीतारामाने श्री स्वामी समर्थांना आज्ञाप्रमाण असं वचन दिलं आणि श्री स्वामी समर्थ गुप्त झाले. श्री स्वामी समर्थ चोळाप्पांच्या निर्वाणानंतर खूपच अंतर्मुख झालेले होते. त्यातच त्यांचे लाडके स्वामीसूतही श्री स्वामींना सोडून गेले होते. श्री स्वामींनी हिंडणं फिरणंही कमी केलं होतं. अक्कलकोटला श्री स्वामींच्या निवासाजवळ जंगम लोकांचा एक मठ होता. त्या मठाशेजारी एका लिंगायत साधूची समाधी होती. आज श्री स्वामींना वेगळीच लहर आली होती. जंगमांच्या मठातील त्या समाधीसमोर पलंग टाकून श्री स्वामी समर्थांची स्वारी पहोडली होती. बरोबर ठाकूरदास बुवा आणि बावडेकर पुराणिकही होते. ठाकूरदास बुवांनी आपल्या रसाळ वाणीने तिथेच श्री स्वामींसमोर कीर्तन केलं. अचानक श्री स्वामींनी पुराणिक बुवांना हाक मारली आणि म्हणाले, आत्ताच्या आत्ता जा आणि 5-10 टोपल्या गोवऱ्या घेऊन ये. श्री स्वामींची ही आज्ञा ऐकताच पुराणिक बुवा चपापले, परंतु श्री स्वामींची करडी नजर पाहून गोवऱ्या आणण्यास निघाले. थोड्याच वेळात पुराणिक बुवांनी गोवऱ्यांचा ढीग आणून घातला. श्री स्वामींना तो पुरेसा वाटला नाही, म्हणून सेवेकऱ्यांना अजून गोवऱ्या आणायची आज्ञा केली. नंतर श्री स्वामींनी सेवेकऱ्यांना सांगितले, त्या समोर दिसणाऱ्या समाधीवर जी महादेवाची पिंड आहे तिच्यावर आता त्या गोवऱ्या व्यवस्थित रचा. सगळ्यांचा निरुपाय होता. स्वामींच्या हुकमानुसार सर्व गोवऱ्याचा ढीग शिवपिंडीवर रचण्यात आला. पुढचा हुकूम सुटला, जाओ अब्बी के अब्बी तूप लेके आओ. ताबडतोब 1 मण तूप आणण्यात आलं. तूप आणताच ते सर्व गोवऱ्यांवर ओतण्यास आलं. नंतर दर्शनास आलेल्या सर्वजणांनी श्री स्वामींसमोर ठेवलेले नारळ, खारका आणि इतर सुकामेवाही श्री स्वामींनी स्वहस्ते त्या शिवलिंगावरील ढिगावर घातला आणि अग्नी दिला. हा हा म्हणता अग्नीच्या ज्वाळा भडकल्या. आज श्री स्वामी समर्थ काय करतायत हे कुणासही कळत नव्हतं. श्री स्वामी स्वस्तपणे पलंगावर पडून त्या अग्नीचं तांडव पाहत होते. अक्कलकोट गावात बातमी पसरली की जंगम साधूची समाधी आणि त्यावरील शिवलिंगात श्री स्वामींनी अग्नीच्या स्वाधीन केलं. हजारो लोक जमा झाले. आपल्या सद्गुरूंची समाधी आणि त्यावरील शिवलिंग श्री स्वामी समर्थ जाळून टाकतायत हे समजल्यावर जंगम लोक मोठ्या संख्येने गोळा झाले. त्यांनी गडबड सुरू केली. श्री स्वामी समर्थांना जाब विचारायचा होता, परंतु जाब विचारण्यासाठी आलेल्या जंगम लोकांची जबानच बंद झाली होती. त्यांच्या ओठांची हालचाल होत होती, परंतु शब्द उमटत नव्हते. सजीव असताही निर्जीव कळा त्यांना प्राप्त झाली. सर्वांची दृष्टी समोरच्या धगधगणाऱ्या आगीकडे लागली होती. आपल्या गुरूंबरोबरच आपलीही समाधी इथे होणार नाही ना, अशी त्यांना शंका वाटू लागली. केविलवाल्या नजरेने ते सर्वजण श्री स्वामी समर्थांकडे पाहत होते. श्री स्वामी हसले आणि जोरात त्यांच्यावर ओरडले, जाओ यहाँ से. श्री स्वामींचे एवढे शब्द ऐकता जंगम मंडळी पळून गेली. काही तासानंतर अग्नी शांत झाल्यावर श्री स्वामींनी भुजंगा या सेवेकरास ती समाधी साफ करण्यास सांगितली. लोकांना वाटलं होतं की शिवलिंग अग्नीच्या प्रभावाने भंग झालं असेल, परंतु काय आश्चर्य, समाधी साफ करून पाण्याने धुताच शिवलिंग पूर्वीपेक्षाही जास्ती तेजाने झळाळू लागलं होतं. श्री स्वामी समर्थांची करणीच अशी विपरीत असायची. श्री स्वामींच्या अंतरंगातील प्रिय शिष्य बाळापास आता कळून चुकलं होतं की श्री स्वामींच्या विपरीत करणीमागे त्यांचा काहीतरी गूढ हेतू असला पाहिजे. श्री स्वामी कोणतीही गोष्ट कृती करून नेहमीच सुचवत असत. बाळाप्पा विचार करू लागले की नामस्वरूपात्मक जगात शेवटी सर्वांनाच होम होतो किंवा करावा लागतो, असं श्री स्वामींना सुचवायचं होतं का? आपली भौतिक देहातील जीवनयात्रा मूळच्या तेजरूपात विलीन होणार आहे हे तर त्यांना सुचवायचं नव्हतं ना. विचार करून बाळप्पास आता रडू आवरेनासं झालं होतं. श्री स्वामी समर्थांनी आता आपल्या निर्वाणीची दुश्चिन्हे दाखवण्यास सुरुवात केली होती. जवळील लोकांना आणि अंतरंगातील शिष्यांना आता श्री स्वामी समर्थ अधिकाधिक अंतर्मुख होऊ लागल्याचे पूर्णपणे जाणवत होते. बेचैनी वाढू लागली होती. श्री स्वामींनी ज्यासाठी ही पंचभौतिक देहाचे खोड धारण केले होते ते आता त्यांना जड वाटू लागल्याचंही कळत होते.
2-4 दिवसांनी श्री स्वामी उठले आणि शेजारील सलगर गावाच्या कब्रस्तानात जाऊन निजले. काय सुचवत होते श्री स्वामी समर्थ? दुसऱ्या दिवशी त्याच गावाच्या कब्रस्तानच्या पलीकडे सराट्याच्या काट्यात श्री स्वामी जाऊन बसले. तिथेही त्या लोकांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही, परंतु दर्शनास येणाऱ्या लोकांस सराट्यांच्या काट्यावरून येताना पायास काटे टोचत. काटे बोचणाऱ्या लोकांना पाहून श्री स्वामींना प्रश्न पडत असेल की षड्विकारांच्या काट्यांची माळ गळ्यात घालून मिरवणाऱ्या या लोकांना सराट्याचे काटे बोचावेत. सारेच गूढ होते. बाळाप्पाचं मन मूकपणे आक्रंदत करत होती. वेळ येणार होती. वेड्या सित्याला श्री स्वामींनी आपल्यासारखाच करून सोडला. जंगमांची शिवपिंडी जाळून निर्वाणाचा संकेत दिला. श्री स्वामी समर्थ.